जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. बोल बिनधास्त 2026 इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या महाचर्चा तर होणारच. आज आपण आलेलो आहोत इंदिरा कॉलनी या ठिकाणी. तर आज प्रचाराची काही एक थोड्या वेळात सांगता होणार आहे आणि इंदिरा कॉलनीतून आपले दिलीप झोळ साहेब जे आहेत ते शिवसेना शिंदे गट यांच्यातून उभे आहेत. तर त्यांचं मत काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर सर, सर्वात प्रथम चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या भागाच्या विकासाबद्दल तुम्हाला तुमचं मत काय वाटते आणि पुढे येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या भागाचा आणखीन काय विकास करणार आहात? मी दिलीप गणबा झोळ, शिवसेना पक्षाकडनं माझी अधिकृत महायुतीकडनं उमेदवारी जाहीर झाली आहे. माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. मी ह्या इंदिरा सोसायटीमध्ये गेले 20 वर्ष झालं चेअरमन आहे. हे वाढीव भाग असल्यामुळं इथं बऱ्याचशा सुविधांचा अभाव आहे. अजून तरी बऱ्याचशा पाणी देणे, रोड करणे अशा सुविधा झाल्या आहेत, पण गटरी काही रस्ते हे राहिलं आहे. की इथं क्रीडांगण आहे ते सुशोभीकरण करणे, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते आम्ही महायुतीचे 4 उमेदवार मिळून इथं नंदनवन करणार आहोत. तसं आहे, मला सांगा की हा तर प्रश्न तुम्ही सोडवालच, पण एक समाजाची बांधिलकी म्हणून महिलांचे काही प्रश्न असतील किंवा महिलांसाठी काही गोष्टी अशा कामाच्या असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक अशा काही अडचणी असतील, तर त्या तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते किंवा भावी नगरसेवक म्हणून कशा सोडवणार आहात? कालच आमची इथं खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राहुल आवडे साहेब, हाळुणकर साहेब यांची बैठक झाल्यावर महिलांचा प्रश्न आम्ही त्यांच्या कानावर घातला होता. त्यांनी आम्हाला तिघांना पण आश्वासन दिले की महिलांसाठी, महिला सबलीकरणासाठी काय जे लागते ते आम्ही द्यायला तयार आहे. तुम्ही महिलांना उभा करा, त्यांना कुठला व्यवसाय करायचा आहे ते सांगा. KDC बँकेनं पण प्रत्येक महिलेला बचत गटाच्या प्रत्येकी 30,000 रुपये देऊन त्यांचं काय उद्योग असेल ते करायला पण त्यांनी परवानगी दिलेली आहे. तर मला सांगा की जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतोय. वेळ कमी आहे त्यामुळे आपला वेळ जास्त घेणार नाहीये, पण आपला जो इचलकरंजीतील युवा वर्ग आहे, बेरोजगार युवा वर्ग आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सोय सुविधा करणार आहात? आपल्या इथं युवा वर्ग भरपूर आहे. आता सध्या आम्ही त्यांना फिरण्यासाठी ट्रॅक, परत जिम केलेली आहे, एक बगीचा एक केलेला आहे. अजून पण त्यांच्यासाठी काय काय करायला लागेल ते आम्ही त्यात कमी पडणार नाही. म्हणजे जेणेकरून आपलं मत असं आहे की युवा वर्ग आहे तो बेरोजगार न राहता खेळामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांच्या प्रकृतीसाठी किंवा त्यांच्यासाठी एक चांगल्या सोयी सुविधा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर जाता जाता आपल्या सोबत होते दिलीप झोळ साहेब. तर आपण त्यांचं जे काही मत होतं ते आपण जाणून घेतलेलं आहे. भागाचा विकास, महिलांचा विकास, त्याचबरोबर युवकांचा विकास ते कसं करणार आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे. सर ते शेवटी तुम्ही तुमच्या जनतेला काय सांगाल? मी जनतेला आव्हान करतो, आमचे 4ही उमेदवार एकदम धडाडीचे आहेत. आम्ही 2 तर पूर्वी नगरसेवक होतो, पण आत्ता जे 2 आहेत आमच्या महिला भगिनी उभा, त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी अखंड जवाहरनगर गणपती कट्ट्याच्या माध्यमातून एवढी कामं केलेत की लोक त्यांना अनोळखी म्हणू शकत नाहीत. विरोधक काय प्रचार करते ह्यांच्याकडे आम्ही कधी बघितले नाही. विरोधकावर कधी टीका केली नाही, करणार नाही. आमचं काम आम्ही अखंड असं ठेवू. धन्यवाद सर. अशाच काही बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.